पुण्यातील नसरापूर प्रकरण ताजा असताना कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे। कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। कल्याण रेल्वे यार्डात 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। रेल्वे प्लॅटफॉर्म, लोकांची गर्दी आणि एका 14 वर्षाच्या मुलीच्या आयुष्यात काही सेकंदात घडलेला थरार। कल्याणमध्ये तिच्यासोबत घडलेली ही घटना ऐकल्यानंतर संताप अनावर होतोय। रेल्वे स्टेशनवर एका अल्पवयीन मुलीचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न झाला, पण ही फक्त चोरीची घटना नव्हती। पुढच्या काही क्षणात जे काही घडलं त्यानं संपूर्ण समाजमन हादरून गेले। मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षाची पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी गेली होती। अहिल्यानगरवरून आल्यानंतर ती कल्याणमध्ये उतरली। कल्याणहून तिला मामाच्या घरी खोपोलीला जायचं होतं। खोपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभी होती। नेहमीप्रमाणे तिच्या हातात मोबाईल होता। त्याच वेळी तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे तिला रेल्वे प्लॅटफॉर्मवर भेटला। पीडित मुलीसोबत काहीही ओळख नसताना सौरभनं पीडित मुलीचा मोबाईल हिसकावला। पीडितेला काही कळण्याआधीच तिच्या हातातला मोबाईल सौरभच्या हातात होता। या घटनेनंतर मुलगी घाबरून गेली। अनोळखी व्यक्तीने आपला मोबाईल हिसकावल्यामुळे पीडितेनं त्याच्याकडे माझा मोबाईल परत कर असं म्हणत मोबाईल देण्याची मागणी केली। त्यावर सौरभनं तिला मोबाईल परत पाहिजे तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल असं सांगितलं आणि सौरभ पीडितेला पोलीस स्टेशनला घेऊन न जाता कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला। त्या निर्जन स्थळी सौरभनं त्या मुलीवर अत्याचार केला। पुढे मुलीनं कशीबशी स्वतःची सुटका करून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली। सीसीटीव्हीच्या मदतीनं कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी सौरभ सोनवणे वय 23 याला शोधून काढले। न्यायालयानं आरोपी सौरभला 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पीडित मुलगी अहिल्यानगर येथे राहणारी असून तिचे मामा खोपोलीत राहतात। आपल्या मामाला भेटण्यासाठी ती रेल्वेनं प्रवास करून कल्याण स्टेशनवर आली। तिथं उतरल्यानंतर ती खोपोलीला जाणाऱ्या लोकलची वाट पाहत होती। त्याच वेळी आरोपी सौरभ सोनवणेनं तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला। आरोपीने पीडितेच्या जवळ जाऊन तिचा मोबाईल हिसकावला। त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा बहाणा केला आणि घाबरून रेल्वेच्या यार्डात घेऊन गेला। तिथं त्यानं या 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलाय। आज रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, बाजारपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल स्नॅचिंगच्या घटना वाढताना दिसत आहेत। विशेष म्हणजे अनेक आरोपी अल्पवयीन मुलं किंवा महिलांना टार्गेट करतात। या घटनेनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत। मित्रांनो, मोबाईल वापरताना विशेषतः स्टेशन किंवा गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। अनोळखी हालचाली दिसल्या तर लगेच सावध व्हा आणि शक्य असल्यास महागडे मोबाईल उघडपणे हातात ठेवणं टाळा, कारण गुन्हेगार फक्त एका संधीच्या शोधात असतात। तुम्हाला काय वाटतं? अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासनानं काय केलं पाहिजे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा।